नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण कैरीचं आंब्याचं लोणचं करणार आहोत आणि ते पण दोन प्रकारचे लोणचे करणार आहोत, एक गोड आणि एक तिखट। तर इथं बघा, गोड लोणचं मी बनवलेलं आहे आणि हे लोणचं बघितल्या तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं तयार झालेलं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही, गावरान पद्धतीचं आपण हे कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे परफेक्ट प्रमाणासह। जे नवशिकाऊ असतील, कोणाला लोणचं घालता येत नाही, त्यांनी सुद्धा हे लोणचं घालू शकतात, अजिबात बिघडत नाही किंवा खराब होत नाही। 1 ते 2 वर्ष टिकणारं असं हे कैरीचं लोणचं आहे। नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण 5 किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं करणार आहोत आणि लोणचं करण्यासाठी बघा, कोणत्या प्रकारच्या कैऱ्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या ते बघूया। तरी ते बघा, आपण या कैऱ्या घेतलेल्या आहेत 5 किलोच्या प्रमाणात आणि या कैऱ्या पाड आलेल्या आहेत बघा। लोणचं करण्यासाठी पाड आलेल्या कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे आपलं लोणचं छान होतं। आणि तुम्ही बघू शकता किती निबरढक अशा या कैऱ्या आहेत, जरा सुद्धा मऊसूत नाहीत। कैरीचं लोणचं करण्यासाठी बघा, 1 ते 2 वर्ष लोणचं आपलं टिकण्यासाठी निबरढक आणि कडक अशा कैऱ्या घ्यायच्या, म्हणजे आपलं लोणचं लवकर खराब होत नाही। त्यासाठी बघा, अशा प्रकारच्या आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत। आणि इथे बघा, या कैऱ्या तुम्ही बघितल्या असेल, आकाराने खूप लहान आहेत, छोट्या छोट्या अशा या कैऱ्या आहेत। जितक्या या कैऱ्या छोट्या आहेत ना, तितक्या आंबट आहेत, म्हणून अशा प्रकारच्या छोट्या कैऱ्या घ्यायच्या। जेवढ्या कैऱ्या आंबट असेल तेवढी कैरीचं लोणचं आपलं छान लागतं आणि भरपूर दिवस टिकतं। त्यासाठी बघा, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या आकाराच्या कैऱ्या घट्ट आणि कडक अशा बघून घ्यायच्या। तर आता आपल्याला या कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि या कैऱ्या 5 ते 6 तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया, जेणेकरून या कैरीचं चीक हे सगळं निघून जातं। तर आता बघा, या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेऊ। तर इथे बघा, मी बादली भरून पाणी घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या कैऱ्या टाकायच्या आहेत। तर इथे सगळ्या कैऱ्या आपल्याला या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया। इथे टाका। तर इथे बघा, अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊ। तर इथे बघा, सगळ्या कैऱ्या मी पाण्यात घातलेल्या आहेत आणि 5 तासानंतर बघा काय करायचं। 5 तासानंतर आहे ना, या कैऱ्या एक एक करून आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे अशा प्रकारे चोळलं ना, याचं सगळं चीक निघून जातं। त्यासाठी बघा, सगळ्या कैऱ्या 5 तासानंतर अशा पद्धतीने धुवून घ्यायच्या। आता मी तुम्हाला या सगळ्या कैऱ्या पाण्यात घातलेल्या दाखवलेल्या आहेत। 5 तासानंतर या कैऱ्या मी स्वच्छ अशा धुवून घेणार आहेत। तर इथे बघा, सगळ्या कैऱ्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बघा, कोरड्या कपड्याने छान असं पुसून घेतलेलं आहे आणि सुकायला ठेवलंय। तर आता आपल्याला कैरी कट कशी करायची ते बघणार आहोत। ते बघा, कैरी घेतलेली आहे आणि छोटासा चाकू घेतलाय। हे देठाकडचा भाग सुरुवातीला काढून घ्यायचा आहे। इथे बघा, अशा प्रकारे। तर इथे बघा, सगळा देठाकडचा भाग आपला कट करून झालेला आहे। तर कैरी फोडायला घेऊया। या सगळ्या कैऱ्या मी घरातच फोडून घेत आहे, माझ्या आवडीप्रमाणे मी कट करून घेणार आहे। तुम्ही हवा असेल तर बाहेरून कैऱ्या कट करून आणू शकता। तर अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या कट करून घेऊया। तर इथे बघा, सगळ्या कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता, एवढ्या एवढ्या आकाराचे मी कट करून घेतले। तर आता या कैऱ्या परत एकदा आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे। इथे बघा, पाणी घेतलंय आणि या कैऱ्या सगळ्या पाण्यामध्ये धुवून घेऊया। तर आता या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊया आणि टोपलीमध्ये काढूया आणि परत आपल्याला या कैऱ्या उन्हामध्ये 1 2 ते 3 तास सुकायला ठेवायच्या आहेत।
तर इथे बघा सर्व कैरीच्या फोडी मी धुवून घेतलेल्या आहेत. सुती कापड आतरलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या कैऱ्या छान अशा पसरवून टाकायच्या आहेत. तर इथे बघा सर्व कैरी आपण सुकायला टाकलेले आहेत. तर इथे बघा सर्व कैऱ्या मी ताटामध्ये काढून आणलेल्या आहेत आणि कैरी छान अशी कोरडी झालेली आहे बघा. लोणचं करण्यासाठी अजिबात आपली कैरी ओलसर नसली पाहिजे. छान अशी कोरडी करून सुकवून घ्यायची म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. तर इथे बघा लोणचं करण्यासाठी आपल्याला 1 किलो तेल छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. गॅस चालू करूया आणि तेल कडकडीत तापवून घेऊया. लोणचं करण्यासाठी इथं मोठं मीठ घेतलेलं आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, लवंग घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, मेथी दाणे घेतलेले आहेत, त्यासोबत हिंग, काळी मिरी, मोहरी आणि बडीशोप. आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर आता पॅनमध्ये आपल्याला 150 ग्राम मोहरी घालायची आहे. त्याचसोबत जिरे घालायचे आहेत 150 ग्राम. सोबतच घालायचं आहे बघा मेथीचे दाणे 40 ग्राम, मिरे घेतलेले आहेत 50 ग्राम, 50 ग्राम लवंग घ्यायचं, 50 ग्राम दालचिनी घ्यायची आणि 20 ग्राम आपल्याला बडीशोप घ्यायचं आहे. तर इथे बघा गॅसवरती लोखंडाचा तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले आपण घातलेले आहेत आणि हे खडे मसाले 7 ते 8 मिनिट छान असे भाजून घेऊया. आपल्याला हा मसाला करपवायचा नाही, फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे. मसाला भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढायचं आणि थंड करायला ठेवायचा. तर इथे बघा सगळा खडा मसाला मी छान असा भाजून घेतलेला आहे. तर आता काढून घेऊया. तर आता मी गॅस बंद केलेला आहे बघा आणि त्याच तव्यावरती हे मोठं मीठ घातलेलं आहे. मोठं मीठ हलकंसं गरम करून घेऊया आणि इथे बघा ताटामध्ये सगळं खडा मसाला आपण काढून घेतलेला आहे आणि हे थंड पण झालेलं आहे. तर आता वाटून घेऊया. तर आता बघा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा खडा मसाला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा हा खडा मसाला छान असं जाडसर वाटून घेतलेला आहे. जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा मसाल्याची जास्त बारीक पावडर न करता अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे आपल्या लोणच्याला मसाला छान लागला जातो आणि लोणचं छान चवीला पण लागतं. तर आपण मीठ पण गरम करून घेतलं होतं. तर आता हे थंड झालेलं आहे. तर मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीनं मोठं मीठ सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. तरी ते बघा मगाशी आपण तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेल आता आपलं कोमट झालेलं आहे. तर कोमट तेलामध्ये बघा आपल्याला हिंगाची पावडर घालायची आहे आणि सर्व तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि तेल थंड करायला ठेवायचं. तरी ते बघा सर्व तेल आपलं थंड झालेलं आहे आणि मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल काढायचं म्हणजे आपलं लोणचं फिरवायला बरं पडतं. तरी ते बघा सगळं तेल आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघा आता आपल्याला या तेलामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं गरम मसाला घालायचा आहे. सोबतच मोहरीची डाळ घालायची आहे, हळद घालायचं आहे. इथे घेतलेला आहे बघा लाल तिखट. आता घालायचा आहे लोणच्याचा मसाला. लोणचं करताना लोणच्याचा मसाला वापरायचा. सोबतच घातलेला आहे बघा वाटून घेतलेलं मीठ. तर इथे बघा तेलामध्ये सगळं मसाला आणि मीठ घातलेलं आहे आणि आता हे छान असं सर्व मिक्स करून घेऊया. हे लोणचं मी रात्रीच्या 10 वाजता बनवत आहे त्यामुळे इथे अंधार दिसतोय.
तर इथे बघा सगळं तेलामध्ये सर्व मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं लाल तिखट घालणार आहे। तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा, पण लोणच्याला थोडंसं मीठ जास्त घाला म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही। आणि शक्यतो लोणचं बनवताना मोठ्या मिठाचा वापर करायचा। तर इथे बघा सगळा मसाला आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला गोड लोणचं पण करायचं आहे। तर आता गोड लोणच्यासाठी बघा याच्यामधलाच मसाला आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। इथं बघा बाजूला मी टोपले घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आपण काढून घेऊया। आपण इथे 3 किलो कैऱ्याचं तिखट लोणचं करणार आहोत आणि 2 किलो कैऱ्याचं गोड लोणचं करणार आहोत। त्यासाठी बघा इथे आपण हा मसाला बाजूला काढून घेतलेला आहे। तर इथे बघा सर्व मसाला आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि गोड लोणचं करण्यासाठी पण हा थोडासा मसाला आपण बाजूला काढलेला आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला तिखट लोणचं करायचं आहे। तर त्यासाठी बघा आपण जे सुकवून घेतलेल्या कैऱ्या होत्या त्या कैऱ्या आपल्याला आता या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता या कैऱ्या या मसाल्यामध्ये सर्व मिक्स करून घेत आहोत। आणि जेव्हा आपण लोणचं घालतो तेव्हा आपल्या कैऱ्या छान कोरड्या सुकलेल्या असल्या पाहिजेत। कैरी जर ओलसर असली तर आपलं लोणचं लवकर खराब होतं, त्याला पाणी सुटतं। त्यासाठी बघा कैरी उन्हात छान असे 2 ते 3 तास सुकवून घ्यायची, मगच लोणचं घालायचं। तर आता या मसाल्यामध्ये आपण सर्व कैऱ्या मिक्स केलेल्या आहेत। तर मी हे लोणचं रात्री बनवत आहे, त्यामुळे या लोणच्याचा कलर आता सुरुवातीला काळपट दिसतोय, पण जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे लोणचं दाखवेन तेव्हा तुम्ही कलर बघू शकता, म्हणजे किती भारी असा कलर आलेला असेल आपल्या लोणच्याला। आणि तुम्ही बघा इथं सगळं लोणचं आपण फिरवून घेतलेलं आहे। तर इथे बघा सगळं लोणच्याला आपण तिखट मसाला लावलेला आहे आणि बघा इतकंसं मीठ मी बाजूला शिल्लक ठेवलेलं आहे। तर काय करूया, हे लोणचं आता आपल्याला एक रात्रभर झाकून ठेवायचं आहे असंच। तर इथे झाकण लावून घेते। झाकण लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण बघूया आता। तर बघा काल रात्री आपण लोणचं बनवलेलं आहे आणि रात्रभर असं झाकून ठेवलं होतं टोपलीमध्ये मुरायला। तर आता झाकण काढून बघूया आपलं लोणचं कसं झालं ते। तर इथे बघा आता हे झाकण काढूया आणि लोणचं बघू। इथे बघू शकता तुम्ही आपण झाकण काढलेलं आहे आणि सगळं लोणचं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याचा कलर किती मस्त आलेला आहे। काल रात्री आपण अंधारात करत होतो, त्यासाठी बघा लोणचं असं थोडंसं काळपट दिसत होतं, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दिवसा उजेडात दाखवत आहे। आणि या लोणच्याला मसाला किती मस्त लागलेला आहे बघू शकता तुम्ही। रात्रभर आपण हे लोणचं टोपलीमध्ये झाकून ठेवलं होतं आणि खाली तुम्ही बघू शकता किती तेल सुटलेलं आहे खाली लोणच्याला आपल्या। तर आता हे सगळं तेलामध्ये आपण हे लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खाली आपलं तेल किती मस्त तेल सुटलेलं आहे बघा लोणच्याला। काल असं कोरडं कोरडं दिसत होतं, पण हे लोणचं बघा जसं जसं मुरेल ना याला तेल असं सुटत राहतं। काय होतं, जेव्हा आपण बरणीमध्ये लोणचं भरतो त्यावेळेस आपलं लोणचं भरपूर दिसतं, भरपूर प्रमाणात दिसतं। जसं जसं लोणचं मुरेल ना तसं लोणचं कमी होतं आणि त्याच्यावरती तेल तरंगत राहतं। तर आपण आता गोड लोणचं करणार आहोत। आपलं तिखट लोणचं करून झाले। तर बघा गोड लोणच्यासाठी बाकीचा थोडासा मसाला याच्यामध्ये काढलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। इथे बघा गूळ मी छान असं बारीक ठेचून घेतलेला आहे बघा। अशा प्रकारे गूळ छान बारीक करून घ्यायचा, नाहीतर किसून घ्यायचा।
आणि हे बघा, हे सगळं गुळ आपल्याला आता या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे बघा, तर आता मिक्स करून घेतलंय. तर आता याच्यामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. तरी ते बघा, या लोणच्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे. ज्यांना कोणाला शुगर असेल त्यांनी हे लोणचं सुद्धा खाऊ शकता, कारण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे बघा, चमच्याने थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे लोणचं आता मी सगळं हाताने मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपल्या लोणच्याला छान असा गुळ आणि मसाला लागेल. तरी ते बघा, हातानेच सर्व मी हे लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जवळून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. तर जसं जसं लोणचं हे गुळामध्ये मुरेल तसं याला पाणी सुटतं. त्यासाठी बघा, लोणचं बनवताना सुरुवातीला आपल्या कैऱ्या पूर्ण छान अशा कोरड्या करून घ्यायच्या, म्हणजे लोणचं खराब होत नाही. तरी ते बघा, सर्व फोडींना आपण मसाला गुळ लावून घेतलेला आहे. शक्यतो गुळ तुम्ही खिसून घाला, म्हणजे आपलं गुळ लवकर विरघळतं. तर आता आपल्याला हे गुळाचं लोणचं बघा रात्रभर झाकून ठेवायचं आहे. तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी दाखवते. तरी ते बघा, काल रात्री आपण कैरीचं गोड लोणचं केलेलं होतं आणि रात्रभर आपण हे झाकून ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा 10 वाजलेले आहेत. तुम्हाला हे लोणचं मी दाखवते आता झाकण काढून. तरी ते बघा, आता आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे. गुळ घातलेलं, आंबट गोड तिखट छान असं. तर आपलं लोणचं खराब होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक पदार्थ घालायचा आहे. तर तो कोणता तुम्हाला दाखवते. हे बघा, हे विनेगरची बाटली आहे. तर आता या लोणच्यामध्ये आपल्याला विनेगर घालायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये गुळ घातलंय, साखर घातलंय आणि आपलं लोणचं संपेपर्यंत बघा काळपट पडू नये. कसं होतं, जसं जसं जास्त दिवस होतील तसं लोणच्याचा कलर बदलतो, गोड लोणच्याचा काळपट होतो. ते लोणचं काळपट न होण्यासाठी बघा आपल्याला विनेगर घालायचं आहे थोडंसं. तर मी वाटीमध्ये थोडंसं विनेगर काढून घेते. तरी ते बघा, विनेगर घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा, सगळं लोणचं आपण विनेगर मध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि या लोणच्याचा तुम्ही कलर बघू शकता किती मस्त असा आलेला आहे. त्यासाठी आपल्याला बघा त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर घालायचं आहे. तुम्हाला जर विनेगर घालायचं नसेल तर घालू नका, पण लोणचं आपलं काळपट पडू नये यासाठी आपल्याला इथं विनेगर मिक्स करायचं आहे. आणि आजचं कैरीचं गोड आंबट तिखट लोणचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद. आणि इथे तुम्ही बघू शकता गोड लोणचं बघा मी बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि दिसायला पण किती मस्त दिसतंय आणि याचा कलर पण बघा तुम्ही किती मस्त असा आलेला आहे. संपेपर्यंत याचा कलर जात नाही, आहे तसा राहतो. तर अशाच पद्धतीने बघा आज आपण आंबट तिखट गोड चवीचं 2 प्रकारचे लोणचे बघितलेले आहेत, बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपण तयार केलेलं आहे हे लोणचं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.